राज्यामध्ये IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून कालच 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेलेल्या होत्या। त्यानंतर आज पुन्हा एकदा 4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। विशेष म्हणजे या 4 अधिकाऱ्यांमध्ये जी श्रीकांत यांचाही समावेश आहे। जी श्रीकांत हे सध्या नवी मुंबई जलजीवन मिशन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत। मात्र आता त्यांची छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे 3 एप्रिललाच त्यांची जलजीवन मिशन नवी मुंबई इथं मिशन संचालक पदावर बदली करण्यात आलेली होती। त्यामुळे गेल्या 15 दिवसातली ही त्यांची दुसरी बदली आहे। मंत्री पंकजा मुंडे आज चंद्रपूर दौऱ्यावर होत्या। या दरम्यान त्यांनी कोल वॉशरी आणि नद्यांची पाहणी केली। मी चंद्रपुरात उद्योग ठप्प करण्यासाठी आलेले नाही, प्रदूषण मुक्तीसाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करणार आहे, असं मंत्री पंकजा मुंडे यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं। एकदा मालावर सर्व गोष्टी थोडा ठप्प करणे बंद करणे हा उद्देश नसतो। आम्ही असा प्लॅन करतो की 1 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष असे टप्प्याटप्प्याने प्रदूषण कमी करायचं। याच उद्योगांच्या समवेत बसून आणि अधिकाऱ्यांच्या समवेत बसून CSRच्या सगळं बरोबर विचार करून वेगवेगळ्या एलपीसीच्या माध्यमातून अजून काही जास्तीचे उपाययोजना करून प्रदूषण इथं कमी करण्याच्या संदर्भात आम्ही नक्की फारच प्रभावी स्टेप्स घेऊ। सेवाग्राम एक्सप्रेसला सेवाग्राम स्टेशनवरच थांबा नसल्याची खासदारांनी खंत व्यक्त केली आहे। नाव सेवाग्राम पण थांबा मात्र नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचं खासदार अमर काळे यांनी खंत व्यक्त करत म्हटलंय। महात्मा गांधींच्या सेवाग्रामला रेल्वे कनेक्टिव्हिटी अपुरी असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। ऐतिहासिक वारसा लक्षात घेत वर्ध्यात अधिक थांबे आवश्यक असल्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। शोकांतिक आहे की सेवाग्राम एक्सप्रेस त्या ट्रेनचं नाव आहे, परंतु सेवाग्रामला स्टॉप नाही आहे। आणि करोनाच्या पूर्वीच्या स्टॉपेजच्या संदर्भामध्ये मी वारंवार देशाच्या रेल्वे मंत्र्यांना भेटलो आहे। आता करोना जाऊन अनेक वर्ष झाले आहे, त्यामुळे ते स्टॉप आपण पूर्ववत चालू करावे ही मागणी वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी त्या ठिकाणी रेल्वे मंत्र्यांकडे केली। परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की इतकी महत्त्वाची मागणी करूनसुद्धा ज्या वेळेला रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या रेल्वेच्या चर्चेला जेव्हा उत्तर दिलं त्यावेळेला या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांच्या तोंडातून एक शब्दसुद्धा निघाला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।